नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली. ओव्हरऑल काल क्लोजिंगसुद्धा निफ्टीची मंथली एक्सपायरी होती काल. चांगलं पॉझिटिव्ह क्लोजिंग निफ्टीला काल आलेलं. व्हॉलेटिलिटी कमी आहे आणि होपफुली थोडंसं FIsकडून मला वाटतं विक्रीचा ओघ कमी आहे, पण तरीही काल 4,500 करोडची विक्री झाली. पण कालची विक्री कन्सिडर करता येऊ शकत नाही, कारण आर्बिट्राज ट्रेड त्याच्यामध्ये असतात. मंथली एक्सपायरीमध्ये काही फ्युचर्समध्ये बाय असतात, त्या पोझिशन कॅशमध्ये कन्वर्ट होतात, कॅशमधल्या पोझिशन फ्युचरमध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे जे कॅश मार्केटची डिलिव्हरी आहे ती थोडीशी कालची कन्सिडर करता येत नाही. पण ओव्हरऑल मार्केटला ज्या डिप्स येत होत्या गेल्या काही दिवसांमागं आपण बघत होतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एव्हाना जानेवारीची फर्स्ट हाफ, त्या थोडासा डिप्स कमी झाले. त्यामुळे मला वाटतं FIची विक्री थोडीशी मंदावते. विक्री अजून थांबलेली नाही निश्चित, कारण परवा दिवशी 2,500 करोडची विक्री होती, काल 4,500 करोडची आहे. आणि आजही दुपारी 1-1:30च्या आसपास जी डीप आलेली, मला वाटतं निश्चित ती FIने विक्री केल्यामुळे डीप आलेली. पण ओव्हरऑल आजच्या दिवसांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की मार्केट बजेटच्या आहे. उद्या बजेट आहे आणि उद्या मार्केट सुरू आहे. उद्या शनिवारी मार्केट जे आहे ते उद्या सुरू आहे बजेट असल्यामुळं. पण बजेटच्या अहेड मला वाटतं मार्केटने एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स जो आहे 23,500 तो क्रॉस करून त्याच्या अबाव बंद दिला. मायनर का होईना, मार्जिनली का होईना. जर बजेट चांगलं राहिलं तर मला वाटतं उद्या मार्केटमध्ये निश्चित एक चांगली अपवर्ड रॅली येऊ शकते. एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होऊ शकतं, जे अजून झालेलं नाही असं मला वाटतं. आज 23,400 महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता, तो क्रॉस करून 23,500 आलं. ते शॉर्ट कवरिंगच्या जोरावरच आले. पण अजूनही मला वाटतं बजेटच्या अंदेशानं काही गोष्टी, बजेटमध्ये क्लिअरिटी हवी असेल मार्केटला, त्या जर चांगलं पॅन आउट झाल्या तर मला वाटतं मार्केटला फर्दर रॅली येऊ शकते. उद्या तसं नो ट्रेडिंग डे मी म्हणेन, कारण इव्हेंट आहे ड्युरिंग बजेट आवर्स. सकाळी 10-11 वाजता बजेट सुरुवात होईल, मला वाटतं 11च्या आसपास. त्यामुळे व्हॉलेटिलिटी त्यावेळी ट्रिगर होते. तासाभरा तास, 1.5 तास जे काही बजेटचं स्पीच असतं आणि त्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स असेल आणि बजेट डॉक्युमेंट्स बाहेर येणं, या सगळ्या गोष्टींमध्ये दिवसभरामध्ये व्हॉलेटिलिटी राहते. लास्ट बजेटमध्ये टॅक्सेशन खूप वाढवलेलं सिक्युरिटी मार्केट्सवर, STT असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल, हे टॅक्सेस इम्पोज केलेले. त्यामुळे मला वाटतं मार्केटला घेऊन टॅक्सेशनच्या इश्यूमध्ये उद्या काही बजेटमध्ये वाढ तरी निश्चित होणार नाही, कारण गेल्या बजेटमध्येच वाढ केली. कमी झालं सरप्रायझिंगली, ते मार्केटसाठी सरप्रायझिंग होईल, ज्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 1%ही नाही आहेत, 1%पेक्षा कमी आहेत असं म्हणता येईल. मग मार्केटमध्ये मला वाटतं मार्केटसाठी इतर गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर कसं करता येईल आणि गव्हर्नमेंटचा कोणत्या क्षेत्रांमध्ये फोकस आहे, AI जी काही नवीन आता टेक्नॉलॉजी आणि कॉम्पिटिशन येते त्यासाठी सरकार काय बजेटमध्ये ॲलोकेशन करते का, आणि अशा पद्धतीच्या गोष्टींकडे मला वाटतं मार्केटचं उद्या लक्ष असेल बजेटमध्ये. आणि बजेटनंतरच मार्केटची मूव आपण एक ओळखू शकतो की कशा पद्धतीने येईल. पण जर टेक्निकली बोलायचं झालं तर 23,500च्या अबाव गेलं तर 23,750-800पर्यंत निफ्टीमध्ये जाण्याची ताकद आहे. 23,500च्या अबाव मेंटेन राहिलं तर 23,800-850च्या अबाव फर्दर राईज येऊ शकतो. लोअर लेवलला 23,350 आणि 400 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे टेक्निकली उद्या निफ्टीसाठी. त्यामुळे जर बजेट चांगलं राहिलं तर निश्चित मला वाटतं मार्केट आणखी वरती जातील. आज बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 49,500च्या खाली आला तर 49,000 पण येऊ शकतं. 49,700च्या वर गेला तर मला वाटतं 50,000 आणि 50,200 पण बँक निफ्टी जाऊ शकते. बँक निफ्टीला 49,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. अजून तिथं पण बँक निफ्टी गेलेला पण क्रॉस नाही होऊ शकला. 49,700च्या वर गेला तर 50,000 ते 50,200 पण बँक निफ्टी जाऊ शकते. आणि जर बजेट चांगलं असेल तर मला वाटतं मार्केट आणखी फर्दर राईज दाखवतील. पण जर बजेट खराब असेल मार्केटसाठी तर मात्र मार्केटला परत पुन्हा एक जोरदार सेलिंग येऊ शकतं, ही शक्यता आहे. तेव्हा मला वाटतं उद्या मार्केट जरी सुरू असलं तर ट्रेडिंग करणं अवॉइड करा. शक्यतो मी ही कॉल्स देण्याचं सध्या टाळतो आहे उद्याच्या दिवसासाठी, कारण मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप असणार आहे. त्यामुळे स्टॉप लॉसेस ट्रिगर होण्याची भीती आहे. त्यामुळे ओपनिंगपासूनच मार्केटमध्ये जे आहे ते व्हॉलेटिलिटी राहील असं मला वाटतं बजेटमुळं. त्यामुळे उद्याचा दिवस तुम्ही मार्केटला थोडं वॉच केला तर बरं होईल. थोडं ट्रेडिंग उद्याच्या दिवसामध्ये कमी असावं. आज NSEमध्ये 1930 शेअर्स वाढले, त्या बाजूला 622 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 44 शेअर्स वाढले, त्या बाजूला 7 शेअर्समध्ये पडझड आहे. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टरली साईजमध्ये जो आज ब्रॉड बेस सगळ्या सेक्टरला बाईंग झाले. आज लीड केलं FMCG सेक्टरनं. नेस्लेचे रिझल्ट चांगले आले, त्यानंतर नेस्ले वाढला. नेस्लेमुळे FMCG सेक्टर वाढले, हिंदुस्तान लिव्हरसारखे स्टॉक्स. त्यापाठोपाठ ऑटो, मेटल, एनर्जी, रिॲलिटी सेक्टर वाढलेत आणि बँकिंग सेक्टर वाढले. पडझड कोणत्याच क्षेत्रामध्ये झालेलं नाही. सगळ्या सेक्टर्समध्ये ब्रॉड बेस आज बाईंग झाले बजेटच्या पूर्वसंध्येला असं म्हणता येईल. ग्लोबल मार्केटही त्यामध्ये सोबत होते. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह होते, सगळे 30-40 पॉईंट पॉझिटिव्ह होते. डाव फ्युचर्ससुद्धा 140 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. डाव जोन्स गेले 2-3 दिवस चांगलं रिकव्हरी दाखवून वर आले. आपलं मार्केटही लोअर लेवलवरून 12पैकी आता एक 600-700 पॉईंट रिकवर झालं, जे गेल्या
व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की 22,700-800 एक फॉलिंग चॅनलचा सपोर्ट आहे जो घेतलेला आहे असं सध्या म्हणू शकतो. 23,500च्या वर बंद दिला आहे म्हणून, पण बजेटनंतर मार्केट इथं 23,500च्या वर मेंटेन राहिलं तर फर्दर रिकव्हरी येईल. बजेट उद्या असा दिवस आहे की मार्केट जोरात निफ्टीला खालीवर खेचू शकतं. एकतर निफ्टी गेली तर जोरदार वर जाऊ शकते, अदरवाईज जोरदार खालीसुद्धा येऊ शकते. बजेट हा असा इव्हेंट आहे त्यामुळे व्होलॅटिलिटी उद्या राहील, चॉपीनेस उद्या राहील. बजेट च्या दिवशी थोडंसं ट्रेडिंग अवॉइड करा असं मला वाटतं. बाकी बजेटमध्ये काही गोष्टी मार्केटसाठी चांगल्या आहेत किंवा खराब आहेत ते मी निश्चित उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.